नमस्कार, मी राहुल अरुण लोमटे. देशी वाण नैसर्गिक शेती, देशी गोपालक आणि पर्यावरण संवर्धन या फेसबुक समूहात आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत देशी गाय आणि A2 दुधाचे महत्त्व. पूर्वी आपल्या घरात देशी गायी होत्या. त्यांचे दूध, शेण आणि गोमूत्र हेच आरोग्य आणि शेतीचे खरे आधार होते. आज बाजारात A1 आणि A2 दुधाची चर्चा खूप होते. पण या दोन्ही दुधामध्ये मोठा फरक आहे. बहुतेक परदेशी जातीच्या गायी जसे की जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन यांच्या दुधात A1 प्रकारचे प्रोटीन अधिक आढळते. तर आपल्या भारतीय देशी गायींच्या दुधात मुख्यतः A2 प्रकारचे प्रोटीन असते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की A1 दुधातील काही घटक पचनाशी संबंधित त्रास, पोट फुगणे, अपचन, सूज तसेच काही लोकांमध्ये हृदयविकार, मधुमेह आणि न्यूरोलॉजिकल समस्यांशी संबंधित चर्चा केली जाते. तर A2 दूध शरीराला अधिक नैसर्गिक आणि पचायला हलके मानले जाते. लहान मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूच्या विकासासाठीही ते उपयुक्त मानले जाते. म्हणूनच आज जगातील अनेक देशांमध्ये A2 दुधाला प्राधान्य दिले जात आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्ये A2 मिल्क वेगळ्या स्वरूपात विकले जाते. काही देशांमध्ये A1 दुधाबाबत आरोग्यविषयक चर्चा वाढल्यामुळे A2 दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तथापि A1 दूध पूर्णपणे बंदी घातलेले नाही. पण अनेक लोक आता आरोग्यासाठी A2 दूध निवडू लागले आहेत. फक्त दूधच नाही, देशी गाईचे शेण हे नैसर्गिक शेतीचे अमूल्य धन आहे. शेणखत जमिनीची सुपीकता वाढवते, मातीतील सूक्ष्मजीव जिवंत ठेवते आणि विषमुक्त अन्न उत्पादनासाठी मदत करते. गोमूत्राचाही शेतीमध्ये मोठा उपयोग होतो. नैसर्गिक कीटकनाशके, जीवामृत आणि विविध शेती उपायांमध्ये गोमूत्र प्रभावी मानले जाते. एक देशी गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती आपल्या शेतीची, आरोग्याची आणि संस्कृतीची ओळख आहे. गोठ्यातील आनंदी वातावरण, वासरांचे निरागस प्रेम आणि ग्रामीण जीवनातील समाधान हे सर्व देशी गायीमुळे जिवंत राहते. देशी गाय म्हणजे भारतीय संस्कृतीचे आणि नैसर्गिक जीवनशैलीचे जिवंत प्रतीक आहे. जर तुम्हालाही देशी गाय, नैसर्गिक शेती आणि पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे वाटत असेल, तर आपल्या देशी वाण नैसर्गिक शेती, देशी गोपालक आणि पर्यावरण संवर्धन या फेसबुक समूहात नक्की सहभागी व्हा. धन्यवाद.